शिवाजी महाराज की। अफजल खानाच्या स्वारीतला सगळ्यात महत्वाचा भाग होता पारला महाराजांच्या आणि अफजल खानाच्या सैन्याची होणारी लढाई। छावणीच्या दिशेने आरडाओरडा किंकाळ्या यांनी नुसतं कोयनेचं खोरक गजबजून गेलं। हातातल्या नंग्या रक्ताळलेल्या तलवारी सकट त्यांनी पोतराजाला मुजरा केला। हे करा म्हटलं, नाईक खान पुरा झाला। ऐन वक्ताला नरसिंहवाणी राजांनी त्याची आतडी बाहेर काढली। आज आम्ही पुण्यामध्ये हा कार्यक्रम पाहायला आलोय पूर्ण US वरून। अक्षरशः रायगडाच्या पायथ्याशी असल्यासारखंच आम्हाला वाटलं होतं। बहिर्जी नाईकांची एक अफाट अशी कर्तृत्व गाथा ही याच्यात व्यवस्थित कथारूपानं गुंफलेली आहे। भावांचा जो चढ उतार आहे तो क्षणाक्षणाला बदलत जातो आणि तो आता बघितला ना। जिथे स्वतःच्या मुलाला साधी ठेच लागलेली आई बापाला सहन होत नाही, तिथे या महामानवाने स्वराज्यासाठी आपला मुलगा जिवंत असताना त्याचे दिवस घातले। ऐन हातगाईच्या काळात राजगडावरून माणसांची कुमक दारू गोळ्यासह पावती झाली होती। महाराजांना आपल्या जीवलगांची किती काळजी होती ते त्यांना कळून चुकलं होतं। म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी। जसा महाभारत संगरी किसन देव झाला। आणि म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार। शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, लागला पार। हे एक ऐतिहासिक कार्यक्रमाचं वेगळं स्वराज्य यांनी निर्माण केलंय। आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहणं म्हणजे काय हे त्या वाचनातनं आणि संगीतातनं मला जास्त आवडलं, कारण की ते मला जास्त दिसलं। खरंच तो बहिर्जी होता, तो बहिर्जी होता, तो बहिर्जी होता। नाईक, या सोन्यापेक्षा तुमचं मोल जास्त आहे। आणि एक लक्षात ठेवा, जोवर या राष्ट्रात स्वराज्याची आठवण आहे, जोवर आमची आठवण आहे, तोवर लोक तुम्हालाही विसरणार नाहीत।